नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा थ्री पीस प्रिन्सेस कट डायरेक्ट अस्तरवरती कशा पद्धतीने कटिंग करणार आहे तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते। त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर हे बघा मी डबल फोल्डेड अस्तर ठेवलेलं आहे। सर्वात आधी ना एका साईडने व्यवस्थित स्केलच्या सहाय्याने एक सरळमध्ये रेष आखून घ्यायची आणि ब्लाऊजची उंची बघा जेवढी आहे तर तेवढी उंची घ्यायची। या मापामध्ये 14 इंचाची उंची होती आणि त्यामध्ये 1 इंच आहे तर ते मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे। या पद्धतीने 15 वरती उंची टाकून घेतली। यानंतर 5.5चे शोल्डर घेतलेले आहे, 6चा मोंडा घेतला बघा, छातीचा चौथा भाग 36ची छाती आहे, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, यामध्ये परत कमरेचं मार्किंग केलेलं आहे, 32ची कंबर, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। या पद्धतीने ड्राफ्टिंग करून घेतलं बघा। आणि जी ड्राफ्टिंग केलेली आहे आधी कमरेच्या साईडने तर ती सरळमध्ये रेष आखून घेतली। यानंतर जो मोंडा आहे का तर त्याची रेष आखून घ्यायची। यानंतर बघा चेस्टची मार्किंग आणि दोन्हीही छातीचा भाग आणि कमरेचा भाग हे जोडून घ्यायचे व्यवस्थित असे। आणि यानंतर बघा गळारुंदी जी आहे तर ती 2 इंचाची घेतलेली आहे, कारण पुढचा आणि मागचा दोन्हीही डीप गळे असल्यामुळे गळारुंदी ही मी 2 इंचाचीच घेतलेली आहे आणि खालच्या साईडने 3 इंच घेतलेला आहे। आधी बॅकचा पार्ट मी कटिंग करून दाखवते बघा, नंतर फ्रंटचा पार्ट करणार आहे। त्यासाठी बॅकचा पार्ट अशा पद्धतीने स्टिच करून घेतला। याला ना मी वेगळा आकार देणार आहे, आता फक्त जनरल तुम्हाला दाखवते, त्यामुळे मी याचा गळा कटिंग करणार नाही। ज्यावेळेस स्टिचिंग करणार आहे तर त्याच वेळेस मी गळा कटिंग करणार आहे। आणि बघा मागच्या मोंड्याचा आकार देऊन घेतला, 1.25 इंचावरती किंवा 1 इंचावरती आकार द्यायचा। मी 1.25 इंचावरती आकार देऊन घेतलेला आहे बघा। मोंड्याचा असा परफेक्टमध्ये आकार देऊन घ्यायचा। या पद्धतीने पूर्ण आहे का तर ते ड्राफ्टिंग झालेलं आहे बॅकच्या पार्टचं। आता हे कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित। तर बघा जसं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच मार्किंगवरती ह्याची मार्किंग आली पाहिजे। या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं। खालच्या साईडने ना अस्तरचा कपडा हा कमी जास्त असतो, म्हणून मी आधी एक सरळमध्ये रेष आखून घेतली होती पूर्ण मार्किंग करण्याच्या आधी। या पद्धतीने बॅकचा पार्ट हा व्यवस्थित मी कटिंग करून घेतला। आता ह्याच पार्ट ठेवून समोरचा पार्टची आपण आखून घेऊया। हा बॅकचा पार्ट आहे तर तो परत मी पुढे अस्तरवरती या पद्धतीने फ्रंटचा पार्ट बॅकचा पार्ट ठेवून घेतलेला आहे फ्रंट पार्टसाठी। या पद्धतीने आधी सर्व बाजूने व्यवस्थित आखून घ्यायचं जसा आहे का तर त्या पद्धतीने बघा मी मार्जिन हे आखून घेतलेलं आहे। आता परत एकदा शोल्डर काय होतं कधी कधी पुढे जातं, त्यामुळे चेक करायचं। शोल्डर मोंडा मी परत चेक केला, खालच्या साईडने सुद्धा मी परत शोल्डरचं मार्किंग चेक करून ना या पद्धतीने मार्किंग करून घेतलं। आणि बघा फ्रंट पार्टमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, बॅक पार्टमध्ये 1 इंच वाढवायचं आणि फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच वाढवायचं उंचीमध्ये। कधीही वाढवत असताना या पद्धतीने वाढवून घ्यायचं, जेणेकरून ना फ्रंट पार्ट हा पुढे खेचला जात नाही। उंची कमी पडली की मग मागचा पार्ट उचलला जातो आणि पुढचा पार्ट हा असा खाली उतरल्यासारखा दिसतो शोल्डरपासून। त्यामुळे या पद्धतीने 2 इंचाची गळारुंदी घेतली, खालच्या साईडने 2.5 इंच घेऊन या पद्धतीने बघा मी मार्क करून घेतलं। आणि पुढचा गळा आहे का तर तो 7.5 इंचाचा होता आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन 8 इंचावरती मार्किंग करून मी पुढचा गळा हा आखून घेतला। परत बघा इथे मोंड्याचे मार्किंगचं आहे का तर ते व्यवस्थित परत करून घेतलं आणि आता पुढच्या मोंड्याचा आकार देऊन घेतला। 1.25 इंचावरती मी मार्क करून घेतलं आणि स्केलच्या सहाय्याने मोंड्याचा आकार गोलमध्ये असा देऊन घेते बघा। या पद्धतीने पूर्ण आपलं फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग झालं। आता ना यावरती 3 पीस प्रिन्सेस कटचं ना मार्किंग करून घ्यायचं। याला बेल्ट म्हणजे योकपट्टीचा प्रिन्सेस कटसुद्धा असं सुद्धा म्हणू शकता, कारण याला आपण खालच्या साईडने योकपट्टी लावणार आहोत बघा। 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं दोन्ही साईडने। परत बघा बंद बाजूने म्हणजेच गळ्याच्या बाजूने 1 इंच मी वरती घेऊन या पद्धतीने क्रॉसपट्टीचा असा क्रॉसमध्ये आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने। आणि बघा इथे आपली योकपट्टी तयार झालेली आहे। यानंतर ना योकपट्टीचं मार्किंग योकपट्टीवरती ना प्रिन्सेस कटचं मार्किंग करून घ्यायचं। तर मी 36ची छाती आहे तर त्याचा 10वा भाग हा 3.6 येतो, तर त्या पद्धतीने मी 3.5 म्हणजेच 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। मोंड्याच्या साईडने अर्धा इंच पुढे घेतलं आणि बघा इथे ना परत मी इथे 1.5 इंच 2.25 इंच पुढे घेतलेला आहे। आणि या अशा पद्धतीने प्रिन्स कटचा मी आकार देऊन घेतला या पद्धतीने।
आणि बघा ही जी आपण पुढे 1.5 इंच 1.25 इंच घेतलेला आहे का, तर तिथून 1 इंच सरळ घेऊन या पद्धतीने मी प्रिन्सेस कटचा आकार अशा पद्धतीने देऊन घेतला. जर 1.5 इंच घेतलं ना 34 पर्यंत 1.5 इंच घ्यायचं, परंतु ना 34च्या पुढे जर चेस्ट असेल ना तर 1.25 इंच वगैरे घ्यायचं, जेणेकरून पफ हा चांगला येतो. तर बघा इथे जेवढं मी वाढवलेलं आहे का, तर दोन्ही साईडला मी तेवढंच पुढे घेणार आहे. इकडच्या साईडने 1.25 इंच, इकडच्या साईडने अर्धा ते 1.25 इंच मी पुढे घेतलेलं आहे मोंड्याच्या बाजूने, आणि खालच्या साईडने 1.5 इंच मी पुढे घेतलेलं आहे बघा. कारण एवढं जी मी रेषा आखून घेते एवढा पार्ट आपला कट होणार आहे, त्यामुळे तेवढाच पार्ट मी पुढच्या साईडला वाढवून घेतलेला आहे. हे परफेक्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण प्रिन्सेस कटमध्ये परत इथे कट्स आपण कट केले की परत पुढे वाढवायचंच, हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं. आणि या पद्धतीने आधी मी व्यवस्थित योगपट्टी कटिंग करून घेते. तर योगपट्टी आपल्याला वाढवायची नाही, जेवढा पार्ट वरचा प्रिन्सेस कटचा आहे का तर तेवढाच वाढवायचा होता, तेवढा मी कट करून घेतला. यानंतर गळा कट करून घ्यायचा व्यवस्थित जसा आहे तसा. आणि या पद्धतीने बघा, यानंतर अशा पद्धतीने हे मोंड्याचं जे आकार आहे तर तो कट करून घेतला, आणि व्यवस्थित प्रिन्स कट जशा पद्धतीने आहे का तर तसा कट करून घ्यायचा. दोन्ही साईडने मी छान पफ यावा त्यासाठी दोन्ही साईडने असे मार्जिन सोडलेलं आहे आणि व्यवस्थित कट केलं. या पद्धतीने बघा अस्तरचे आपले बॅक आणि फ्रंटचे पार्ट पूर्ण आपले ड्राफ्टिंग करून कटिंग करून झालेले आहे अस्तरचे पार्ट. आणि या पद्धतीने परत काय करायचं, स्लीव्जसाठी 4 फोल्ड करून घ्यायचं. आणि बघा इथे मी ना कोपरापर्यंत बाही आहे तर त्याचीच कटिंग कशा पद्धतीने करायची हेच दाखवते. 9.5ची बाही आहे तर 10 इंचावरती मी मार्क करून घेतलं. आणि बघा हा 8 इंचाची याची रुंदी होती, परंतु आपल्याला रुंदी जास्त घ्यायची होती, त्यामुळे मी अस्तरचा पार्टना 2 पार्ट डबल फोल्डेड करून पुढे ठेवले. आणि बघा बाहीचं मार्किंग करत असताना जर 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. या पद्धतीने मी 9.5 वरती मार्क करून घेतलं, तिथून खाली 1.5 इंच खालच्या साईडला घेतलं. आणि मोंड्याची खोली जी आहे तर ती मी 3 इंचाची दिलेली आहे. बंद बाजूने 1 इंच वरती घेतला आणि क्रॉसमध्ये स्केलच्या साहाय्याने रेषा आखून घेतली बघा. तर बघा आकार देण्यासाठी ना वरच्या बाजूने 1/2 इंच, परत खालच्या बाजूने 1/2 इंच अशा पद्धतीने स्केल जर नसेल ना तर तसा आकार देऊन घ्यायचा. माझ्याकडे स्केल आहे, मी या स्केलनेच आकार देऊन घेतला. परत पुढच्या मोंड्याचा सुद्धा मी याच पद्धतीने आकार देऊन घेतला बघा. दुसऱ्या चॉकने मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. हे परफेक्ट आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. यानंतर दंडघेर घेतला, 5.5चा दंडघेर, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, आणि या पद्धतीने क्रॉसमध्ये मी रेषा आखून घेतली बघा. जॉईंटचा सुद्धा आपला 2 भागाचा कपडा हा कट झाला. दंडघेराच्या साईडने काही जॉईंट येत नाही, परंतु मोंड्याच्या साईडने 1.5 इंचापर्यंत जॉईंट येत आहे, तर तो व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल. त्यामुळे जॉईंट हा द्यावाच लागतो, कारण नंतर आपल्याला स्लीव्ज कमी पडते. त्यासाठी हे दोन्ही अस्तर बघा या पद्धतीने ठेवून मी ह्या दोन्ही अस्तरच्या पार्टचा आहे तर त्याचा जॉईंट देऊन घेणार आहे. या पद्धतीने दोन्ही जॉईंट व्यवस्थित बाजूला ठेवून घेतले. आता सर्व पार्ट जे आहेत कटिंग केलेले ते मेन फॅब्रिकवरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचे हे तुम्हाला दाखवते बघा. मेन पार्ट आहे का डबल फोल्डेडच आहे, आणि त्यावरती अस्तरचे पार्ट आहे तर तो जे बंद बाजू आहे त्या बाजूने बॅकचा गळा ठेवून घ्यायचा कधीही ठेवत असताना. अशा पद्धतीने जर नवीन शिकत असाल तर ते थोडंसं लक्षात घ्यायचं, जेणेकरून चुकू नये वगैरे. त्यासाठी या पद्धतीने मी आधी गळा आहे का तर तो बॅकचा गळा जो आहे तर तो कट करून व्यवस्थित घेतला. यानंतर प्रिन्स कटचा हा पुढच्या साईडचे जे पार्ट आहे का तर तो व्यवस्थित कट करून घेतला. यानंतर आपला फिटिंगच्या बाजूचा प्रिन्स कटचा पार्ट आणि योगपट्टी आणि परत स्लीव्ज एवढं आपल्याला यावरती बसवून घ्यायचं आहे. परंतु काय होतं ना, खाली 1.5-2 इंचापर्यंत बघा प्लेनच कपडा होता, पूर्ण ब्लाऊज पीस प्रिंटेड होता आणि तेवढाच प्लेन होता. त्यामुळे अशा पद्धतीनं बसतंय का मी एकदा परत चेक करून घेतलं दोन्ही साईडने 1.5 इंच मार्जिन जर जॉईंटची गरज नसेल. परंतु काय होतं ना, हा प्रिन्स कटचा पार्ट हा आहे का तर तो व्यवस्थित बसतच नव्हता, त्यामुळे मला परत दंडघेराच्या बाजूने आहे का तर तेच व्यवस्थित ठेवून घ्यावं लागलं. मी सर्व बाजूनी चेक करून पाहिलं की कशा पद्धतीने बसतंय ते, कारण ही जी 2 इंचाची हा प्लेन कपडा होता का तो मला घ्यावाच लागत होता, आणि तो दंडघेराच्या तिथे खालच्या साईडला आला असता तो व्यवस्थित दिसला नसता असं मला वाटलं. त्यामुळे मी त्या पद्धतीने ठेवून पाहिलं, परंतु ते काही ॲडजस्ट झालंच नाही. असाच ॲडजस्ट होत होता, कारण कपडा नंतर पुरत नव्हता. त्यामुळे तेवढ्याला सुद्धा मला जॉईंट द्यावा लागणार आहे मेन फॅब्रिकला, स्लीव्जला. परंतु जसं ॲडजस्ट होत होतं तर त्या पद्धतीने मी ठेवून हे
कटिंग करून घेतले. व्यवस्थित पार्ट आहेत का तर ते व्यवस्थित कटिंग करून घेतले आणि म्हटलं हे जो एक्स्ट्रा कपडा आहे याचा मी त्या पार्टला जॉईंट देऊन घेईन. अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती ठेवून सुद्धा तुम्हाला कटिंग करून दाखवलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे सुद्धा मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि या पद्धतीने सर्व पार्ट आपले कटिंग झाले. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.